हिंगोली शहरातील गजराज गणेश मंडळाने झाडे जगवा झाडे वाचवा असा पर्यावरणाचा संदेश देत या ठिकाणी गणपतीचा देखावा साकारला आहे। बघू शकता की मी गजराज गणेश बघू शकता की या ठिकाणी आहे आणि हे भव्य अशी मूर्ती साकारत या ठिकाणी संपूर्ण निसर्गाचा देखावा या ठिकाणी साकारला आहे। बाजूला बघू शकता की पक्षी दिसत आहेत, या बाजूला पक्षी दिसत आहेत। पक्ष्यांना पाणी मिळत नाही तर झाडांची संख्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी होताना पाहण्यामध्ये निसर्गाकडे कोणी लक्ष देत नाही। त्यामुळे या गजराज गणेश मंडळाने झाडे जगवा झाडे वाचवा असा संदेश देत संपूर्ण जे आहे ते देखावा रेखलेला आहे। बघू शकता की संपूर्ण हिरवीगार ठिकाणी झाडे बघायला मिळत आहेत आणि असा देखावा गणेश उत्सवामध्ये यांनी रेखाटला। दरवर्षी वेगवेगळे देखावे हे साजरे करतात। आपल्यासोबत इथले पदाधिकारी आहेत गणेश मंडळाच्या, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा मला सांगा, आपण कशा प्रकारे देखावा रेखाटलेला आहे आणि काय पर्यावरण संदेश दिलेला आहे? मेन उद्देश आमचा गणेशचा हे आहे की लोक झाडे लावायचे आणि झाडे लावून त्यांना मोठं करा। झाडे लावून फक्त त्यांना झाडे लावून तर सोडून देऊ नका, फक्त फोटो काढायचा पेपरमध्ये आला ते सगळं तर ते नाही। त्याला तुम्ही झाडं लावून आणि त्यांना जसं आपण घरी आपले मुलाला कसं करतो तसं त्याला थोडे दिवस बघा, नंतर आपोआप होऊन जाते ते। आमचा हे उद्देश आहे। आणि झाडे लावा हे महत्वपूर्ण उद्देश यासाठी आहे की आपण बघितलं कशी उष्णता व्हायली, कशी गरमी पडायली। आज पारा किती गेलता एकदम इतका पार गेलता, सर्वांना माहिती आहे, सर्व बोलायले त्यावेळेस सगळं बोलत होते की बाय झाडे लावा। पण आता परिस्थितीमध्ये काहीच नाही, म्हणून हा संदेश आम्ही त्यांना वापस आठवण करण्यासाठी की बाय झाडे लावा तुम्ही। आता गरमी चालली तर तुम्ही विसरून गेले सगळं, नाही झाडे लावा आणि त्यांना जपून वर करा। आणि हे आम्ही पक्षी इथं ठेवलेले आहे, पक्षी लावला तर पक्षीचे बी वाचून करा ते, कारण की हे जे पक्षी एक कमी व्हायले आता, फक्त छोटे गावामध्ये दिसतात, शहरामध्ये दिसत नाही हे पक्षी लोक। तर यांना बी तुम्ही पाणीसाठी ठेवा, पाणी आवश्यक आहे, आवश्यक खूप आहे असा आम्ही संदेश गजराज गणेश मंडळ करून द्यायला। नेमकी तुम्हाला ही संकल्पना कशा प्रकारे आलेली आहे आणि कशामुळे घेऊन आपण वृक्षांची देखील लागवड केल्याचं बोलताय, काय सांगा? गजराज गणेश मंडळची जी स्थापना केली आहे, एकच उद्देश होता त्याचा की सेवा करायची आपल्याला। म्हणजे आम्हाला कशी सेवा करायची होती, आम्ही 4-5 लोक होतो, सेवा करण्याचे एकटा कोणी माणूस सेवा करू शकत नाही, तो आपल्या पुरतं करू शकते। तर आम्ही एक गजराज स्थापना केली की सेवा करायची आपल्याला, काही ना काही लोकांना सर्वांना काही ना काही होऊन द्यायचं। तर अशी आम्ही भरपूर सेवा केलेली आहे गणेश मंडळमुळे। आता आम्हाला हे दिसलं की हे कमी व्हायला, म्हणजे झाडाचं कमी व्हायला, पाणीची टंचाई पुढं खूप होणार आहे आणि झाड नाही म्हणून सगळं उथलपुथल व्हायला असं आम्हाला थोडंसं वाटलं। तर आम्ही यावर्षी हे विचार केलं की या प्रकारे आपण सेवा करू। आपण जर बघितलं असेल की गजराज गणेश मंडळाने झाडे जगवा झाडे वाचवा असा पर्यावरणाचा संदेश देश या ठिकाणी देखावा साकारल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली।